नमस्कार, मी संध्या शेवडे. जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. जे कुलकर्णींच्या पुरुष या कथेचं क्रमशः अभिवाचन मी आपल्यासाठी करते आहे. पहिले कथेचे 2 भाग आपण ऐकलेत. आजचा हा 3रा भाग. दुसऱ्या भागाच्या शेवटी आपण ऐकलत प्राध्यापक निकम कुमीला म्हणता आहेत, गायनाचा कार्यक्रम होता म्हणून तू देशपांडेच्या घरी गेलीस आणि रात्रभर तिथे राहिलीस हे काय मला माहीत नाही. ऐकूया यापुढची कथा. पण मी खरोखरच कार्यक्रमाला गेले होते, भेदरून कुमी म्हणाली. आणि तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाला तरी राहिलीस. पण रात्री एवढ्या अंतरावरून मी एकटी कशी येणार? का? साऱ्या गावात टांगे रिक्षा मिळाले नसते. शिवाय तुमच्या शेजारची बापट होतीच तुझ्याबरोबर. तिच्या गाडीमधून तुला सहज परतता आलं असतं, नाही? कुमी एकदम खाली मान घालून रडू लागली. निकमनी केसांवरून फणी फिरवली आणि हातात सिगरेट घेऊन ते अस्वस्थपणे येरझारा घालू लागले. थोड्या वेळानं कुमी उठली. तिनं रुमालानं डोळे पुसले आणि त्यांच्याकडे न पाहता ती ताड चालू लागली. आणि हे बघ, तासाभरानं घरी जा, नाहीतर तुझ्या त्या बहिणीला संशय यायचा. तिचे डोळे मोठे कडक आहेत. ती बाहेर पडताना निकम म्हणाले. कुमीच्या मनातली हताशता तर कमी झाली नाही, पण अजूनही निकमचं मन वळवता येईल अशी अंधुक आशा होतीच. पण आता तसं झालं नाही तर काय, ही भीती देखील वाटली. इतक्यात देशपांडेला तोडून टाकायचं नाही हे तिला पटलं. फताड्या एरंडासारखा वाढलेला तो माणूस, पण त्याची मोटरसायकल आहे, बंगला आहे. आणि तेही नाहीच जमलं तर सुधाकर नाईक हा अनेकदा तिची वाट पाहत कॉलेजसमोर उभा राहायचा आणि छोट्या मोठ्या किमतीची पुस्तकं तिला भेट द्यायचा. एकदा तर त्यांनी तिच्यासाठीच काव्यगायनही केलं होतं. हा शाळा मास्तरचा मुलगा, एकच वुलन पॅन्ट घालून वाट पाहणारा. पण चालेल, काहीच नाही त्यापेक्षा हा सुधाकर देखील चालेल. पण निकमनं पुन्हा एकदा गळ घातली पाहिजेच. पण तोपर्यंत सुधाकरकडे पाहून हसणं थांबवायचं चालायचं नाही. तिला तिच्या या विचारांनी हायसं वाटलं. तिने तोंडावरून पुन्हा एकदा हातरुमाल फिरवला आणि ती कॅफेकडे वळली. ती निघून गेल्यावर निकम उतावीळ झाले. तिच्या बहिणींच्या डोळ्यांची आठवण येताच मद्याच्या पेल्यात प्रकाशाचा किरण पडावा त्याप्रमाणे त्यांचा देह सुखावला, समाधानानं सैलसर झाला आणि ते शीळ वाजवू लागले. आपल्या निळसर शर्टाला शोभेचा टाय शोधण्यासाठी त्यांनी आपल्या 20-25 टाईजवरून रसिक नजर फिरवली. त्यांना एकदम तर्कशास्त्राच्या प्राणेशांची आठवण झाली. फाटकं कॉलर उसवलेलं आणि त्यावर अजीर्ण झालेल्या माणसाच्या जिभेसारखा टाय घातलेला हा तेलकट माणूस स्टाफरूममध्ये निवळ समोर बसला तरी निकमना भणभणत असे. काळ्या बुटावर तपकिरी मोजे घालू नयेत, नाकाबाहेर वाढलेले केस आखूड करावेत, पायजम्याची कड पॅन्ट बाहेर दिसणं घाणेरडपणाचं आहे या साध्या गोष्टी देखील त्याला माहीत नव्हत्या. ही एवढी वाढलेली माणसं अशी कशी चरबट गावंढळ असू शकतात? निकमनी काळ्या पार्श्वभूमीवर ग्रहतारे यांच्या गोलाकृती असलेला टाय काढला आणि तो घालून आरशात एकदा स्वतःकडे पाहून घराला कुलूप लावून ते बाहेर पडले. थोडं गेल्यावर ते क्षणभर थबकले. त्यांना आठवण झाली, आज आपण हातरुमालावर कलोन टाकलं नाही. त्यांना थोडी चुटपुट लागली. पुन्हा परत जावं असा विचारही आला. पण आधीच उशीर झाला आहे हे ध्यानात घेऊन ते विश्वनाथच्या घरी आले. घरी अंगणात खडे गोळा करत रमेश खेळत होता आणि त्याच्या कपड्यावर ठिकठिकाणी मातीचे डाग पडले होते. आत येताना त्याची मळकी बोटं आपल्या कपड्यांना लागतील म्हणून अंग चोरत निकम आत आले आणि सरळ बूट घालून आतल्या खोलीत कोचावर जाऊन बसले. तारा तिथेच एका खुर्चीवर एका फिल्मी मासिकाची पानं पाहत बसली होती. तिनं तलम पातळाचा पदर हाताभोवती गुंडाळला तर होता,
पण त्यातूनही तिचा गोरा दंड निकमना दिसला, त्यामुळे ते चाळवल्यासारखे झाले. कुमी नाही आली अजून? सिगरेट पाकिट काढता काढता त्यांनी विचारलं. तारानं मासिक टेबलावर टाकलं आणि मानेनंच नाही म्हणून सांगितलं. ती उठली आणि जिन्याजवळ आली आणि तिथूनच वरती विश्वनाथला तिने सांगितलं, सर आले आहेत हां. वर विश्वनाथ डिवचल्याप्रमाणे एकदम चमकला आणि स्वतःशीच हसला. आता ते आले आहेत हे ठीकच झालं. 6 वाजता पोस्टमन येईल त्यावेळी अगदी बोलावल्याप्रमाणे आले आहेत. बसा म्हणव त्यांना, मी आलोच अर्ध्या तासात, तो उत्साहानं म्हणाला. तारा परतली त्यावेळी तिनं जिन्याच्या दाराला हलकेच कडी लावली. ती आत टेबलाकडे वळताच निकमनी तिचा हात घट्ट धरला आणि तिला जवळ झटकलं. हे तिला अपेक्षित परिचित होतं, तरी तिनं मान वर खुणावून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तो दुबळा झाला आणि लाटेवरून पांढरी किनार यावी त्याप्रमाणे ती पूर्णपणे त्यांच्याकडे आली. थोडा वेळ तिचा चेहरा धुंद होऊन शांत झाला आणि ती विस्कटलेले केस सावरीत पुन्हा खुर्चीवर जाऊन बसली. निकमनी सिगरेट पेटवली आणि काडी खांद्यावरून मागे फेकली. कुस्करून टाकलेल्या ताराकडे आता त्यांनी तिराहिताप्रमाणे पाहिलं. व्यथित होण्यास उत्सुक असलेल्या माणसास अपेक्षेपेक्षा जास्त वेदना देण्याचा क्रूर आनंद त्यांनी आठवणींनी जागा केला. परंतु त्यात कुमीचा रडवा चेहरा दिसताच विटून त्यांनी तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. तारा उठली आणि त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. तिनं आपली बोटं त्यांच्या खांद्यावर पसरली. मला 40 रुपये हवे आहेत हां, ती म्हणाली. उद्या माझा वाढदिवस आहे आणि मला एक नायलॉनचं पातळ हवं आहे. निकमनी त्या बोटांवर हलकेच हात फिरवला. तिसऱ्या बोटावरची ती डाळिंबी खड्याची अंगठी पेटीमध्ये कुठेतरी पडली होती. ती थोडी घासून पुसून त्यांनी तिला गेल्या वाढदिवसाला दिली होती. पुन्हा लगेच 6 महिन्यांनी तिचा वाढदिवस म्हणताच त्यांना मोठी गंमत वाटली. ती अंगठी खरं तर आपल्या पत्नीची. उंच रुंदट चेहऱ्याची ती बाई पत्नीची भूमिका फारच गंभीरपणे करत असे. यायला उशीर झाला की ती तिष्ठत बसे. थोडीशी सर्दी झाली की आपल्या अंगभर निलगिरी तेल ओतत असे. हा जाचाही थोड्या दिवसात अंगवळणी पडला असता. पण आपणही पतीची भूमिका तितक्याच नाटकीपणाने करावी हे थोडं जिकिरीचं होतं. ती सिंधी मुलगी नयना आलमचंदानी गाडी घेऊन बोलवायला आली त्यावेळी हिनं सारी चाळ डोक्यावर घेतली. रात्रीच्या रात्री ती भावाकडे निघून गेली आणि नंतर थोड्या दिवसांनी तिनं मंगळसूत्र पोस्टानं पाठवून दिलं आणि विहिरीत उडी घेतली. त्या बातमीनं थोडं दुःख वाटायला हवं होतं, पण वाटलं नाही हे खरं. वाटली ती सुटकेची भावना. तिनं मरावं अशी आपली इच्छा नव्हती, पण किती ताण द्यायचा दुसऱ्या जीवाला. मी अगदी एकपत्नी राम आहे असं कधीसुद्धा म्हटलं नव्हतं. मद्याविषयी आपण झुरत नव्हतो, पण त्याविषयी घृणाही नव्हती. आपण तिला कसलाच आग्रह धरला नाही. एकमेकांच्या मर्यादा ओळखून राहता आलं नसतं. गेली ती गेली, पण अशा वेळी तिची सावली पडते आणि डाळिंबी खड्यात तिचा चेहरा दिसतो. अँड ऑन इट द शॅडो फॉलोज. नायलॉन ते कशाला? छे, तुझ्या शरीराला नैसर्गिक नायलॉन मिळालं आहे आणि तेच तर शोभतं. त्यावर आणखीन कृत्रिम नायलॉन कशाला? ते हसून म्हणाले. तिनं लाडीकपणे त्यांचा हात दाबला आणि तिचा चेहरा आनंदानं खुलला. ग्लॅडिओलाच्या कळीसारखं तिचं अंग, त्याचा तिला फार अभिमान वाटला. आपल्याला हे असं शरीर आहे हे तरी कधी विश्वनाथला समजलं आहे की नाही कुणास ठाऊक. आंधळ्या फुंकरीनं पाकळी उमलावी तसा रमेश जन्मला इतकंच. रमेश अंगणातून आत आला आणि त्यांनी दरवाजावरचा पडदा बाजूला करताच तारा चटकन जाऊन खुर्चीवर बसली.
आणि निकमना हायसं वाटलं. आता त्यांना तिचा स्पर्शही नको होता. तिच्या बोटांना हात लावताच तार आलेल्या शिळ्या भातात बोटं खुपसावी तशी बुळबुळीत शिसारी त्यांना आली होती आणि रमेशनं ती तार तोडली होती. त्यांना एकदम मोकळं वाटलं. त्यांनी सिगरेट दुसऱ्या हातात घेतली आणि रमेशला जवळ बोलवून त्याच्या गालाचा चिमटा घेतला. पण तो उत्सुक नजरेनं सिगरेटकडे पाहत होता हे त्यांच्या ध्यानात आलं आणि ते मोठ्याने हसले. छान, म्हणजे जे आपण उद्या करणार आहात ते आजच हवंय का? ते म्हणाले. त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि त्यांनी पेटवलेली सिगरेट रमेशच्या तोंडात धरली. रमेशनं ती झटकली आणि तो खोकू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि कावराबावरा होऊन तो ताराकडे आला. हे काय नसतं, तारानं चिडून म्हटलं. पण निकम जास्तच हसू लागले. तसं होतंच की प्रत्येकाला. तू देखील तसंच तासभर खोकत बसली होतीस की एकदा, ते म्हणाले. तारानं आधी रमेशचे डोळे पुसले, पण तिला त्या गमतीची आठवण आली आणि ती देखील थोडी हसली. आजचा भाग आम्ही इथेच संपत आहोत. कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GA चॅनलला सबस्क्राईबही करा. उर्वरित कथा आपण क्रमशः पुढच्या भागांमध्ये ऐकणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.